तुमच्या मेहनतीने तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होऊ शकतं. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी असू शकतात. कुटुंबात या सगळ्याच गोष्टींमुळे एक सकारात्मक वातावरण तयार होईल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुलांसंबंधित एखादी चांगली बातमीसुद्धा मिळू शकते. गुरुग्रहाचा कर्क राशीतील प्रवेश हा कर्क राशीच्या लोकांसाठी नक्कीच लाभाचा, फायद्याचा असणार आहे. त्यामुळे 2 जूनपासून तुम्हाला नशीब साथ देत आहे असा अनुभव तुम्हाला यायला लागेल. त्यानंतर आता वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीच्या लोकांना या काळात अपूर्ण कामं पूर्ण करण्याची संधी मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदारीत सुद्धा यशस्वी होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण पूर्वीपेक्षाही चांगले होताना दिसेल. होते याआधी काही मतभेद किंवा काही अडचणी, तर त्या दूर होताना दिसतील. मकर रास हा काळ मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा अनुकूल म्हणावा लागेल, कारण कामात यश मिळण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरी, नवीन संधी निर्माण होऊ शकते. एखाद्या महत्त्वाच्या प्रयत्नात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही नवीन करार किंवा मोठी संधी मिळू शकते. मंडळी, या होत्या त्या राशी ज्यांना 2 जूनपासून गुरुग्रहाचे अनुकूल फळं मिळणार आहेत. पण आता ज्यांचं नाव या यादीमध्ये नाही आहे किंवा ज्यांची रास या यादीमध्ये नाही आहे, त्यांनी काय करायचं आहे तर लक्षात घ्या, तुम्हाला गुरुचं पाठबळ हवं असेल तर गुरुची उपासना महत्त्वाची ठरते. गुरुग्रह बळकट करायला काय करायचं? दत्तगुरूंची उपासना करायची. दत्तगुरूंचं एखादं स्तोत्र नियमित म्हणणं असेल किंवा दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करणं असेल किंवा गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करणं असेल, यासारख्या गोष्टी तुमच्या गुरुग्रहाला बळकटी मिळवून देतात. गुरुग्रहाची कृपा झाली तर सगळ्याच समस्या आयुष्यातल्या दूर होतात. जर तुमचं लग्न ठरत नसेल, संतती व्हायला अडचणी येत असेल, तर निश्चितच तुमच्या पत्रिकेमध्ये गुरुबळ कमी पडते असा त्याचा अर्थ असतो. आणि म्हणूनच गुरुबळ मिळवण्यासाठी दत्तगुरूंची उपासना किंवा स्वामी समर्थांची उपासना, दत्त आणि दत्तांचे अवतार या दैवतांची उपासना करणं लाभदायक ठरतं. मंडळी, ज्योतिषशास्त्राच्या आधारे या व्हिडिओमध्ये भविष्याचे अंदाज मांडण्यात आले. पण या सगळ्याच्या वरती एक गोष्ट असते आणि ती म्हणजे आपलं कर्म. जर तुमच्या पत्रिकेत खूप चांगले योग आहेत पण तुम्ही कर्मच केलं नाही, तर ते योग तुम्हाला फळ देतील का? ग्रह तयार आहेत तुम्हाला फळ द्यायला, पण तुम्ही जर उठून घरातनं बाहेरच पडला नाहीत, काही कृतीच केली नाही, तुमचा जर माइंडसेटच प्रगतीचा नसेल, तुमच्या मनात काही मिळवण्याची इच्छाच नसेल, तर तुम्हाला नशीब साथ देईल का? तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडेल का? म्हणूनच कर्माला महत्त्व द्या, प्रयत्न करा, त्याचबरोबर प्रामाणिक कष्ट करा. निश्चितच या सगळ्या गोष्टींना उपासनेची जोड दिली तर तुमच्या आयुष्यात तुम्ही हवं ते मिळवू शकता. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट